लाखापासून कर्जमाफी केली का नाही? म्हणजे उद्धव ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे असं तुमचं म्हणणं? सर्वसामान्याचे नेते. बघा, तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे, एक मिनिट आवाज शांत, एक मिनिट. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. बघा, मला सांगा, हे सगळं आम्ही मान्य करू. कंगना राणावत त्यांच्या मुलाच्या विरोधात बोलली रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग हत्या प्रकरणात. तिच्या बिचारीचा अख्खा बंगला त्यांनी मोडून काढला, तिच्या बंगल्यावरती बुलडोजर चालवला आणि याचीच पावती म्हणून त्यांचं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेनं असं म्हटलं जातं की महिलेचा कधी तळतळाट घ्यावा नाही, त्यांनी तळतळाट घेतलं आणि त्यांचं सरकार पडलं. काय म्हणणं यावरती तुमचं मत काय? उद्धव साहेबांचं कंगना राणावतचं घर पाडणं योग्य होतं की अयोग्य होतं? उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेनं पाळली नाही, महाराष्ट्रातल्या गद्दार आमदारांनी पाळली. 50 खोके घेऊन त्यांनी पैसे मिळाल्यामुळे सेनेचे आमदार फुटले. तळतळाट घेतला त्यांनी, सेनेचा एका महिलेचा तळतळाट घेतला. कंगना राणावत जी महिला या ठिकाणी महाराष्ट्रात आली, तिने स्वतःचं अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं कंगना राणावतनं. आणि तिची कुठलीही बॉलिवूड पार्श्वभूमी नसतानाही ती एक स्वतः प्रसिद्ध अभिनेत्री झाली आणि स्वतः अभिनेत्री होऊन तिने स्वतःचं घर स्वतः निर्माण केलं. आणि असं असताना तुमच्या उद्धव ठाकरे सरकारनं किंवा उद्धव ठाकरेंनी फक्त त्यांच्या मुलाच्या विरोधात बोलली म्हणून तिचं घर पाडलं, हे योग्य आहे का? ही इलेक्शन ही ग्रामीण लोकांचं, ग्रामीण जनतेच आहे. मग तुम्ही उद्धव ठाकरे बरोबर आहे ना, शेतकऱ्याचं केलंच नाही कर्जमाफी. पण सांगा ना की उद्धव ठाकरेंनी एका महिलेनं स्वखर्चानं स्वतःच्या हिमतीवरती बांधलेलं घर त्या महिलेचं उद्धव ठाकरेंनी मोडलं म्हणून त्यांचं सरकार पडलं. जो दुसऱ्याचं घर मोडतो चांगलं, त्याचं घर मोडल्याशिवाय राहतं का? घर बोललं ती बदनामी करण्याची यंत्रणा आहे ती भाजपची. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या गोष्टीला. आम्हाला माहितीये की धाराशिव जिल्ह्यात मशालीचं काम हे उत्कृष्ट आहे, पण तुम्ही ज्या वेळेस म्हटला की उद्धव ठाकरेंनी असं केलं, उद्धव ठाकरे सरकार, त्यावेळेस जनतेला सुद्धा माहितीये की उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीनं एका चांगल्या सेलिब्रिटीचं, एका अपयशातून यशाकडे वळणाऱ्या एका सेलिब्रिटीचं घर मोडलं. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. तिथं जरी तुमच्याकडे मशाल चालत असले, आम्ही मशालीचं स्वागतच करतो. तुमच्या आमदारांचं कैलास पाटील असतील, पुन्हा ओमराजे निंबाळकर असतील, काम चांगलंय, त्यांचं काम वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही. परंतु उद्धव ठाकरे